समुद्रात जसं जसं आपण आत जातो तसं तसं अगदी शांत व्हायला लागतं. आणि पुढे गेलो आपण आणि हे पण बघितलं की ज्या ठिकाणातून, ज्या दिशेमधून, उंबरट्याच्या मधून जे पाणी किंवा नदी वाहत आहे, नदीची उगम किंवा सुरुवात झालेली आहे, त्या ठिकाणी एक ऑल्टर आहे, एक वेदी आहे आणि तिथं सॅक्रिफाईस दिलं जातं. म्हणजे हे सांगितलं मी की सगळ्यात पहिल्यांदा सखोल जाण्यासाठी आम्हाला सॅक्रिफाइसेस करण्याची गरज आहे. आमेन, हालेलुया. आय एम जस्ट डुईंग अ रिकॅप. मी फक्त रिकॅप करायला लागलो आहे. आणि सॅक्रिफाईस मध्ये दोन गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. सॅक्रिफायसिंग व्हॉट एव्हर इज टेकिंग आवर टाइम, जे काही आपलं वेळ देवाबरोबरचं आहे त्याचं दुसरी कुठली गोष्ट जर घेत असेल तर त्याचं सॅक्रिफाईस आम्हाला करणं गरजेचं आहे. मग ते मोबाईल, मूवीज, ॲप्स, मित्र आणि हे आणि ते दुसरं काही असेल, वी हॅव टू सॅक्रिफाईस दोज थिंग्स. आणि दुसरं मी सांगितलं सॅक्रिफाईसला दुसरा अर्थ आहे आराधना. आमची आराधना या वर्षामध्ये आराधनेचा लय वाढणं गरजेचं आहे, आराधनेची वेळ वाढणं गरजेचं आहे, आराधनेसाठी एकत्र येण्याच्या संध्या वाढणं गरजेचं आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. आमेन. गोइंग डीपर हॅज टू बी लेड बाय द होली स्पिरिट. मी हे देखील सांगितलं की यहेजकेल मध्ये तिथं म्हटलेलं आहे आणि मग त्याने मला तिथे घेऊन गेले. सर्व ठिकाणी त्या व्यक्तीने त्याला घेऊन गेलं, त्याचा गाईड जो होता त्याने त्याला घेऊन गेलं. म्हणजे गोइंग डीपर, द होली स्पिरिट हॅज टू लीड यू इन ऑर्डर फॉर यू टू गो डीपर. पवित्र आत्म्याचं चालवणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मी जाणार नाही त्याच्यामध्ये सखोल. नेक्स्ट आय सेड देर इज ऑलवेज अनदर लेवल अंटिल यू हिट गॉड्स लेवल. प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी आम्ही आहोत आणि मग आम्ही पाहिलं, मी तुम्हाला इथं सांगितलं की आम्ही इथं आहोत कोरड्या भूमीवरती, मग थोडंसं कुठे आहोत, घोट्यापर्यंतच्या पाण्यापर्यंत आहोत, मग पुढे जातो गुडघ्यापर्यंत, मग पुढे जातो आणि मग त्याच्या पुढे जातो. मग यहेजकेलला चालता येईना, मग त्याला पोहावं लागलं. असं पाणी सखोल किंवा गहन खालवर खालीपर्यंत असं होतं, खूप जास्त पाणी होतं. आणि आम्हाला प्रत्येक वेळेला पुढं जायचं आहे, इथपर्यंत जायचं आहे की आता आमचं काही चालणार नाही, आमचं चालणं बंद होणार आणि परमेश्वराचं चालवणं सुरू होणार. कोणीतरी आम्ही म्हणाल. Amen. Hallelujah. Today we are going to see more about results of going deeper. गहनतेमध्ये जाणं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये सखोलतेमध्ये जाणं, याचे परिणाम आज आपण पाहणार आहोत. Hallelujah. I just want to make a statement today that will be also my first point. The river will first touch the lower. The river will first touch the lower. नदी आणि नदीचा बहाव जो आहे, द फ्लो ऑफ द रिव्हर, नदीचा जो बहाव आहे तो सगळ्यात पहिला जो उतार आहे, जे खाली आहे, तिथेच जाऊन स्पर्श करणार, तिथे जाऊन आदळणार पाणी, तिकडे जाऊन जमा होणार पाणी सगळ्यात पहिल्यांदा. Amen. So I want you to understand. माझी इच्छा आहे की तुम्ही समजून घ्यावं की जर आम्ही निर्णय आणि निश्चय करतोय की देवामध्ये मी सखोल जाणार आहे, देवाची उपस्थिती काय आहे, देव कोण आहे याच्या गहनतेमध्ये मी जाणार आहे, असं जर असेल तर हा बहाव, हा सखोल जाण्याचा बहाव माझ्या जीवनातल्या सर्वात खालच्या गोष्टींना सगळ्यात पहिल्यांदा ते स्पर्श करणार आहे. बिकॉज पाणी किंवा पाणीचा बहाव जो आहे ना, त्याचं चरित्र काय आहे माहिती का, त्याचा गुणधर्म काय आहे माहिती का, जिथं उतार आहे तिकडेच जातं. कधी अशा पाण्याला बघितलं का की चढ आहे तिकडेच गेले पाणी पहिला? मूवीज मध्ये झालं असेल असं कुठेतरी, आपण मूवी मध्ये नाही आहे. जिथे उतार आहे, जिथे खाली आहे, किंवा मला असं म्हणू द्या जिथे खड्डा आहे, तिथंच पाणी पहिल्यांदा जाण्याचा प्रयत्न करतं. दॅट इज हाऊ गॉड मेड द फ्लो ऑफ वॉटर. पाण्याच्या प्रवाहाला परमेश्वराने अशा प्रकारे बनवलेला आहे
त्याला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे, जिथं खाली आहे तिकडे तुला जायचंय पहिल्यांदा. याचा अर्थ काय माहिती का? जर आम्ही सखोल जात आहोत देवामध्ये ना, तर त्याचा पहिला स्पर्श, त्याचा पहिला असर कुठं होणार आहे? आमच्या सर्वात खालच्या भागाला होणार आहे. जिथं असुरक्षितता आहे तिकडे पहिल्यांदा आमच्या सखोलतेचा स्पर्श होणार आहे. आम्ही जिथं कमजोर आहोत तिकडेच परमेश्वराच्या सखोलतेचा भाव, तिथेच स्पर्श पहिल्यांदा करणार आहे कोणीतरी आमेन म्हणेल. जर यहेजकेलचं पुस्तक 47 मध्ये अध्यायामध्ये जर आपण पुढे पुढे वाचत गेलो तर तिथं म्हटलेलं आहे की त्या उंबरट्यापासून जी सुरुवात उगम झाली ते कोरडं घोट्यापासून ते गुडघ्यापासून ते कमरेपर्यंत, आणि मग ते इतकं वाहू लागलं. आणि जर पुढे आपण वचन वाचलं तर सांगतं की ते जाऊन एका समुद्राला मिळालं, आणि त्या समुद्राचं नाव काय माहिती का? डेड सी. सगळे म्हणा डेड सी. इट्स कॉल्ड डेड सी. काय? मृत समुद्र आलाय का तिकडे ना? ओके, मृत समुद्र, डेड सी म्हणा. सगळ्यांना कळतंय डेड म्हणजे काय, सी म्हणजे काय. इट्स ओके. इट्स कॉल्ड डेड सी. नदी वाहत आहे वाहत आहे वाहत आहे आणि कुठे चालली आहे? हॅलो, डेड सी. अँड डिड यू नो जिओग्राफिकली द लोएस्ट पॉइंट ऑफ द अर्थ इज द डेड सी. मी नाही सांगत, जिओग्राफी सांगायला लागलाय. भूगोल सांगतं की पृथ्वीचा सगळ्यात लोएस्ट पॉइंट जो आहे ना, सी लेवल पासून मोजमाप होतो. जर आम्हाला अभ्यासामध्ये कधीतरी आला असेल तर, हॅलो, सी लेवल पासून सगळं मोजलं जातं. सी अबव सी लेवल, बिलो सी लेवल असं म्हटलं जातं. मराठीत काय म्हणतात त्याला माहित नाही मला. काय? समुद्र सपाटीपासून. किती छान आहे मराठी. समुद्र सपाटीपासून वर, समुद्र सपाटीपासून खाली. समुद्र सपाटीपासून खाली सगळ्यात खालचा जो पॉइंट आहे ना, सगळ्यात खालचा जो पॉइंट आहे तो कुठला आहे माहिती का? डेड सी जवळचा. आणि ही नदी जी मंदिरापासून निघाली ती कुठं चालली आहे? सगळ्यात खालच्या पॉइंट वरती चालली आहे. म्हणून मला आज तुम्हाला प्रोत्साहन द्यायचंय मंडळी, जर आम्ही सखोल जायचा निर्णय घेतोय, तिथून जी नदी वाहेल, तिकडून जी नदी वाहेल ती थेट येणार आहे आमच्या अगदी खालच्या पातळीला स्पर्श करणार आहे. आमच्या अगदी कमजोर असलेल्या ठिकाणी ती पहिल्यांदा नदी उतरणार आहे आणि तिथे सर्व काही बदलणार आहे. कोणी आमेन म्हणेल? ओ हालेलुया, हालेलुया. आणखीन एक रहस्यमय गोष्ट डेड सी विषयी मी तुम्हाला सांगतो, जे अगदी विरोधाभासाचं आहे नदीपेक्षा. यहेजकेल म्हणतोय की मी कमरेपासून जे पाणी होतं त्याच्या पुढे जे गेल्यानंतर आता मला चालवेना आणि मला आता पोहावं लागलं. मी बुडायला लागलो काय की त्याला असं वाटायला लागलं. आणि नदीमध्ये गेल्यानंतर असा अनुभव येतोच, आपल्या डोक्याच्या वर पाणी गेलं आणि आम्हाला पोहायला नाही आलं, संपलं. सगळे स्तुती आराधनेचे गीत आठवतील, सगळे प्रार्थनेचे शब्द आठवतील, सगळं हो राबा शाखा बांधा सगळं आठवणार. का? खोल आहे, आपल्या वर पाणी चाललंय आणि मग आम्हाला काय कळणार नाही काय करायचं ते. पण डेड सीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, वैशिष्ट्य आहे की नाही हे तुम्ही तुमचं ठरवा. आता डेड सी मध्ये त्या पाण्याचं वजन असं आहे, त्याच्यामध्ये इतक्या प्रमाणामध्ये मीठ आहे, इतक्या जास्त, सगळ्यात पूर्ण अखंड पृथ्वीवरती डेड सी मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मीठ आहे. आणि असं असल्यामुळे त्या पाण्यामध्ये अशी रिॲक्शन झालेली आहे की जर माणूस त्याच्यात जर पडला तर तो पोहू शकणार नाही ना बुडू शकणार नाही, नुसता तरंगणार, नुसता सर्व काही वर 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 वरच. देर इज नो सखोलता इन डेड सी. 995 किलोमीटर खालपर्यंत ते डेड सी सखोल आहे, खोल आहे. किती?
995 ते 97 किलोमीटर खाली खोल आहे ते. पण त्याच्यामध्ये आम्ही उडी मारल्यानंतर आत जाऊ शकत नाही. त्या पाण्यामध्ये असं काही आहे जे आम्हाला आत सखोल जाऊ देत नाही, वरच ठेवतं. परंतु देवाची नदी, हालेलुया, आम्हाला सखोल जाण्याचा अनुभव देते. आम्हाला सखोल जाण्याचा अनुभव देते. This is beautiful. Amen. यहेजकेल 47:8. He said to me, this water flows toward the eastern region and goes down into Arabah, म्हणजे Dead Sea, where it enters the Dead Sea. When it empties into the sea, the salty water there becomes fresh. आणि मग त्या नदीचा प्रवाह सांगितला आहे की मग अशा रीतीने ते नदी तिथे वाहत गेलेली यहेजकेलनी पाहिली. आणि त्यांनी पाहिलं की ते वाहत वाहत डेड सी पर्यंत पोहोचलं. आणि डेड सीला पोहोचल्यानंतर काय झालं माहिती का? तिकडे जे समुद्र बलाढ्य आहे, जे समुद्र मोठा आहे, त्या समुद्राच्या समोर नदीचं येऊन मिळणं म्हणजे अगदी काहीच नाही, शून्य असल्यासारखं आहे. पण तरी सुद्धा वचन सांगतं, ज्या वेळेला ही नदी त्या डेड सीला जाऊन मिळते, त्याच्यातलं खारं पाणी ताजं पाणी बनतं. हालेलुया. ओ कम ऑन चर्च. काय होतं? पाणी निर्दोष होतं. हालेलुया. आम्ही पाण्याचा द्राक्षरस झालेला ऐकला, परंतु दोषी पाणी निर्दोष झालेलं इथं आम्हाला दिसायला लागलंय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती का? गोइंग डीपर विल ब्रिंग फ्रेशनेस इन आवर लाईफ. सखोल जाण्याने आमच्या जीवनामध्ये ताजेपणा येणार आहे. तुम्ही वचनामध्ये गहन जायला लागा, देवाच्या उपस्थितीमध्ये गहन जायला लागा, तुम्ही आराधनेमध्ये गहन जायला लागा, वचनाच्या शिक्षणामध्ये गहन जायला लागा, देवाबरोबर वेळ घालवण्यामध्ये सखोल जायला लागा. चेहऱ्याची चमक बदलणार. हालेलुया. काय लावायला लागला ब्रदर सिस्टर? काय लावलं तुम्ही? कुठला मेकअपचा काय? कुठला ब्रश? कुठला स्पंज? कुठला मस्करा? अजून काय काय असते ते? काय लावलं तुम्ही? काय झालं? काय झालं? तुमच्या चेहऱ्यावर वेगळा तेज दिसायला लागलाय. हो, हालेलुया. मोशे 40 दिवस 40 रात्र डोंगरावरती होता, देवाच्या उपस्थितीमध्ये होता. आणि खाली आल्यानंतर लोक म्हणाले, तुझ्या चेहऱ्यावरती पडदा टाक, तुझ्या चेहऱ्यावर, तुझा चेहरा आम्हाला बघवेना, त्याच्यावर एक वेगळं तेज आहे. जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असतो, सखोल सखोल जातो, आमच्या जीवनामध्ये ताजेपणा आम्हाला प्राप्त होतो. हू डझंट नीड फ्रेशनेस? टेल मी. कोणाला गरज नाही आहे ताजेपणाची? हालेलुया. देयर आर सम पीपल हिअर. जाऊ द्या, काही गोष्टी गुपित ठेवलेले बरे. So I'm trying to tell, everything your deeper relation with God touches gains new strength. तुम्ही जे देवाच्या बरोबरचं सखोल नातं ठेवायला लागला ना, ते सखोल नातं ज्या गोष्टीला स्पर्श करायला लागेल ना, त्या गोष्टीला नवीन शक्ती प्राप्त होणार आहे. ती नदी केवढी आहे, ती नदी केवढी, ते समुद्र केवढं आहे. आता सांगितलं 997 किलोमीटर खोल. आणि ती नदी काय आहे त्याच्या समोर? एवढं एका गल्ली बळतल्यासारखं येऊन पडलं त्याच्यात. पण वचन सांगतं, ज्या वेळेला ह्या नदीचं पाणी त्या समुद्राच्या पाण्याला स्पर्श केलं, हे लहान जरी असलं तरी ह्याच्यामध्ये बदल आला, ह्याच्यातला खारेपणा निघून गेला, ह्याच्यातलं मर्तता निघून गेली.
आणि ताजेपणा आला. देवाबरोबरचं आमचं सखोल जीवन आमच्या जीवनामध्ये जिथे जिथे मर्तता आहे ते काढून टाकणार, नवीन शक्ती देणार. कोणीतरी आमेन म्हणेल. ओ हालेलुया, जीसस. Again, Moses used to spend time with God in the tent of meeting. मोशेला सांगण्यात यायचं, मोशे माझ्याबरोबर, मला तुझ्याबरोबर वार्तालाप करायचा आहे, प्रार्थनेच्या तंबूत आहे. मग मोशे जायचा, सगळे लोक उभा राहायचे, मोशे चाललाय बघायचे, तो चाललाय तिकडे तिकडे, आणि मग त्या प्रार्थनेच्या तंबूमध्ये तो जायचा, वेळ घालवायचा, 1 तास 2 तास, 1 दिवस 2 दिवस, आणि जोपर्यंत मोशे बाहेर येते तोपर्यंत सगळे बाहेर उभे राहायचे. आणि मोशे आला की मोशे आल्यानंतर मोशे सांगायचा, thus says the Lord. परमेश्वर म्हणतो असं 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 असं, हे गोष्ट, हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे. जेव्हा मोशेचं सखोल देवाबरोबरचं नातं होतं, त्या प्रत्येक वेळेस मोशेने देवाची वाणी ऐकली. त्याने घेतला सर्व तो ताजेपणा आणि इस्रायल लोकांना येऊन तो द्यायचा. हालेलुया, हालेलुया. ओ गॉड, देयर इज आणखीन एक गोष्ट मला सांगू द्या. आणखीन एका ठिकाणी उल्लेख जरी नसला तरी नकाशाप्रमाणे डेड सी तिथे उपस्थित आहे. मी सांगतो तुम्हाला, मी हे नाव शब्द घेतल्यानंतर, जागेचा शब्द घेतल्यानंतर तुम्हाला कळेल, लगेचच कळेल. सदोम. सदोम was placed on the north side of the Dead Sea. सदोम जे आहे डेड सीच्या नॉर्थ साईडला, नॉर्थ म्हणजे काय म्हणायचं, उत्तरच्या उत्तरेला होतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सदोम मध्ये कोण होतं, लोट आणि लोटाची पूर्ण फॅमिली, खास करून लोटाची पत्नी. हॅलो, याचं वैशिष्ट्य तुम्ही बघा. कधी तुम्ही विचारलं आहे का की त्यांना जाण्याचं, एक तर अब्राहम लढतोय, झगडतोय, मध्यस्थी करतोय, 50 असतील तर, 40 असतील तर, 30 असतील तर, 20 असतील तर, 10 असतील तर सोडशील का? हो. शेवटी कसं तरी करून मनवलं आणि मग 2 स्वर्गदूत गेले. आणि मग लोटशी ते दोन्ही स्वर्गदूत बोलतात की तुला आत्ताच्या आत्ता तुझ्या फॅमिलीला घेऊन जावं लागेल, कारण परमेश्वर इथे पाऊस पाडणार आहे. कशाचा? गंधरस, अग्नी. आणि पळ काढ म्हणून लोटाने घेतलं. आणि वचन सांगतं, मी आज वाचत होतो की they were so stubborn that one of the angels pulled Lot and his wife by the hand and pushed them out. ते इतके स्टबन काय म्हणजे हट्टी होते, जाऊ का नको, सोडू का नको, संपत्ती सोडू का नको, गाडी सोडू का नको, घर सोडू का नको, वेळ सोडू का नको, जॉब सोडू का नको, हॉटेलला जायचं सोडू का नको, काय. एक 2 पैकी एक स्वर्गदूताने घेतलं, त्यांच्या हाताला धरलं, लोटाच्या पत्नीला, आणि बाहेर काढलं, म्हणा पळा इथून. कधी कधी देवाने आमच्या बरोबर असं करावं, एकतर वेळ येऊ नये अशी आली की असं व्हावं आपल्या बरोबर. स्वर्गदूत किती म्हणजे काय म्हणलं असेल ते स्वर्गदूत, काय लोक आहेत यार, नक्कीच सोलापूरचे आहेत. त्या स्वर्गदूताला हाताला धरून लोट आणि लोटाच्या पत्नीला त्याला बाहेर काढावं लागलं आणि निघालेत. आणि जाता जाता वचन सांगतं, आणि जसं ते चालले त्या 2 स्वर्गदूतांपैकी एक स्वर्गदूत म्हणाला, मागे वळून सदोम आणि गमोरचा नाश पाहायचं नाही. लोटाच्या पत्नीला एंटरटेनमेंट पाहिजे होता. कधी कधी काही लोकांचा नाश काही लोकांसाठी एंटरटेनमेंट बनून जातं. कसा नाश करायला लागले देव बघू दे, बघतोच. आणि स्वर्गदूत सांगतोय, देव म्हणायला लागले पळ काढा. अँड द इन्स्ट्रक्शन इज सो क्लिअर. द एंजल सेज रन टू द माउंटेन्स, नॉट टू द डेड सी.
स्वर्गदूत म्हणायला लागले पर्वताकडे जा, म्हणजे पर्वत पूर्व, पश्चिम आणि दक्षिणकडे असेल, परंतु पर्वत उत्तरेकडे नाहीये. म्हणजे स्वर्गदूत सांगायला लागले उत्तर दिशा सोडून सगळीकडे पळ काढ. डेड सी कडे तुला जायचं नाही, मृत समुद्राकडे तुला जायचं नाही. आणि जसं जात आहे तसं मागे वळून जे नाश व्हायला लागले ना त्याच्याकडे पाहू नको. आणि आम्हा सगळ्यांना ही गोष्ट लहानपणापासून माहिती आहे, घटना इंटरनेटवर त्याचे फोटोज पण उपलब्ध आहेत, आता उघडून बघू नका. आणि मग ते पळायला लागलेत आणि लोटाची पत्नी मागे वळते. आणि देवाने जसं ती मागे वळाली, लोटच्या पत्नीला काय केलं? कशाचा खांब? अरे मी ऐकलो नाही, कशाचा खांब? पिलर ऑफ व्हॉट? मिठाचा खांब. मिठाचा खांबच का हो? मिठाचा खांबच का? डू यू रिमेंबर डेड सी? डेड सी लक्षात आहे? डेड सी मध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे? मिठाचं आहे. Listen to the voice of God and go deeper. देवाच्या वाणीला ऐका आणि सखोल जा. एकतर क्षारभर असलेल्या पाण्यामध्ये जाल, नाहीतर तुम्हीच स्वतः ते क्षार बनाल. सखोल जाणं गरजेचं आहे. Either you will end up in the Dead Sea where there is lot of salt, hypersaline म्हटलेलं आहे. Either you will end up in hypersaline or you yourself will become hypersaline. It is time, church, for us to understand that we need to go deeper. ही वेळ आलेली आहे मंडळी हो, आम्ही समजून घ्यावं की आम्ही सखोल जाणं गरजेचं आहे. देवा तू सांगशील त्या दिशेने आम्हाला जायचं आहे. When you go home, you check the internet, how beautiful is Dead Sea. तुम्ही घरी जा आणि गुगल करून बघा किती सुंदर आहे दिसायला डेड सी. किती सुंदर आहे. Those who are designers, they understand color combination. जे डिझायनर्स इथे बसलेत त्यांना माहिती आहे कलर कॉम्बिनेशन काय आहे. You will see the perfect color combination in the Dead Sea area. दिसायला खूप रम्य, खूप सुंदर, खूप छान. ऑरेंजिश ब्राऊन सारखे दिसणारे खडक आहेत. आणि मग सुरुवात होते थोडंसं पांढरं का? कारण तिथं कडेला आहे सगळं मीठ जमा व्हायला लागलंय. आणि मग तिथून जे पाणी आहे ना अगदी टील ब्ल्यू कलरचं आहे. इट इज ब्युटिफुल. सुंदर आहे. जगामध्ये पण जे दिसतं ना ते खूप सुंदर आहे. दिसायला सगळ्या गोष्टी सुंदर आहेत, परंतु त्या गोष्टी गहन आहेत का आपल्यासाठी, सखोल आहेत का आपल्यासाठी, हे आम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. Oh boy. God, I don't want to be a pillar of salt. देवा मला मिठाचा खांब बनायचं नाही आहे. मला सखोल जायचं आहे. तुझ्या उपस्थितीमध्ये सखोल जायचं आहे. तुझ्या शिक्षणामध्ये मला सखोल जायचं आहे. एजकेल 47:9 मध्ये म्हटलेलं आहे, swarms of living creatures will live wherever the river flows. So where the river flows, everything will live. इथे म्हटलेलं आहे की जीवधारी प्राणी त्या मृत समुद्रामध्ये आढळायला लागले असं एजकेलने पाहिलं. कधी? ज्यावेळा ते समुद्र येऊन ज्यावेळा ती नदी येऊन समुद्राला मिळाली. Your deeper relation with God will enable the dead areas to start hosting life that will have reproduction capability.
तुमचं सखोलतेचं जीवन देवाबरोबर जे आहे, जे नातं आहे, त्याच्याद्वारे तुमच्या मधून अशा गोष्टी निर्माण व्हायला लागतील ना, जे आपोआप रिप्रोड्यूस करायच्या क्षमतेमध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित एकदाच कष्ट करावं लागेल, परंतु त्याच्यानंतर आपोआप त्या गोष्टी तुमच्यामध्ये घडायला लागतील. त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतील, त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतील. आपोआप गोष्टी इट विल रिप्रोड्यूस. गॉड इज नॉट स्पीकिंग एव्हरी टाइम लेट देअर बी डॉग्स अँड कॅट्स. देव प्रत्येक वेळेला बोलत नाहीये कुत्रे हो, मांजर हो. आपण किती कंप्लेन करतो. हॅलो, रस्त्यावरून चाललोय, त्या रस्त्याने जाऊ नको का? रात्रीच्या वेळेला तर जाऊच नको का? डझनभर कुत्रे येतात तिकडून तिकडून. देव रोज बसून म्हणत नाही कुत्रे हो या गल्लीत, आणि कुत्रे झाले. मांजरे हो इकडे, आणि मग सगळ्यांच्या घरात जाऊन दूध पिले. God said that once, and everything that had life had reproduction capability. देवाने सगळं काय एकदाच बोललं होऊ दे, आणि जे निर्माण झालं, जे जीवित झालं ना, त्यांच्यामध्ये केपेबिलिटी आली, क्षमता आली जन्म आणून लावण्याची. Oh, hallelujah. That will happen through you when you go deeper. ते तुमच्याद्वारे घडेल. आमच्याद्वारे तसं घडणार आहे प्रियानो. हालेलुया. द डेड सी कॅन नॉट होस्ट लाईफ. मृत समुद्र किती जरी मोठा असलं, किती जरी खाली त्याचं नाही का किनारा असला, म्हणजे अगदी त्याचं बुड असलं खाली, तरी त्या डेड सी मध्ये जे आहे त्याच्यामुळे ते कधीच जीवन होस्ट करू शकत नाही, उत्पन्न करू शकत नाही. परंतु ती नदी अशी बारीक जरी असल्यासारखी दिसली, तरी त्याच्या पाण्यामध्ये जीवनदायी सगळे गोष्टी आहेत, आणि ते आमच्यामध्ये आढळणार आहे जर आम्ही सखोलतेमध्ये असणार आहे तर. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. 10व वचन म्हणतं, फिशरमॅन विल स्टँड अलॉंग द शोर फ्रॉम एन गेदी टू एन एग्लेम. There will be places for spreading nets. I love this statement. There will be places for spreading nets. ते समुद्र आता बदललेला आहे. ते समुद्र आता मृत समुद्र नाही, ते समुद्र आता जीवित समुद्र झालेला आहे. त्या समुद्रामध्ये आता नवनवीन प्रकारचे, निरनिराळ्या प्रकारचे, वाचा घरी गेल्यानंतर, निरनिराळ्या प्रकारचे मासे त्याच्यामध्ये उत्पन्न झालेले यहेजकेलने पाहिले. आणि ते नुसते उत्पन्न झाले असं नाही, आता त्याच्यामुळे वेगवेगळे मछवारे त्या ठिकाणी यायला लागले, कारण त्यांना गंध लागला की इथे चांगले मासे आहेत. हॅलो, मासे ज्यांना आवडतात त्यांना सतत चौकशी असते, मासे कुठे चांगले भेटतात. मंगळवार बाजारला जा, तिकडे चांगले. नाही नाही, आसरा चौकात आहेत, चांगले आहेत. मग अजून कुठं कुठे असते? 2-3 ठिकाणी, मला नाही एवढं माहिती. Then the fisherman will get attracted to the fish. जे मासे आता त्या मृत समुद्राला, आता मला मृत म्हणायचंच नाहीये कारण ते जीवित झालेलं आहे, त्याच्यातलं पाणी बदलले, त्यातला खार निघून गेलेला आहे, आणि फ्रेशनेस आल्या कारणाने आता तिथे जीवधारी प्राणी म्हणजे मासे सर्व निरनिराळ्या प्रकारचे आलेले आहेत. आणि त्यामुळे वेगवेगळे मछवारे देखील त्या ठिकाणी आलेलं आहे. डीपर लाईफ विल गिव्ह प्लेसेस फॉर स्प्रेडिंग नेट्स. आपलं सखोल जीवन ह्याच्याद्वारे काय होणार आहे माहिती का? देवाबरोबरचं जे जीवन आहे आपलं सखोल, त्याच्यामुळे आम्ही आपले नेट्स जे आहे, आमचं जाळं आम्ही वाढवू शकतो. आम्ही आमचं जाळं दूरपर्यंत टाकू शकतो, कारण आम्हाला माहिती आहे जिथपर्यंत आम्ही जाळं टाकणार आहे त्याच्यात मासे सापडणारच आहेत. मी इथं करू का बिझनेस, मी तिकडे करू का बिझनेस, सखोल जावा. हॅलो, the key to your successful business is going deeper in God. यशस्वी बिझनेस असण्यासाठी गुरुकिल्ली काय आहे? देवाबरोबर सखोल जा. मग टाका तुम्ही मृत
ठिकाणी देखील तुम्ही टाकला जाळ तरी तिथं देखील मासे सापडणार. का? कारण तुमचं सखोल जीवन त्या मृत एरियाला स्पर्श केलेलं आहे. तिथं मासे सापडणारच. तुमच्या जाळ्यामध्ये मासे सापडणारच. कोणीतरी आमेन म्हणेल. 12 वचन, फ्रूट ट्रीज ऑफ ऑल काइंड्स विल ग्रो ऑन बोथ बँक्स ऑफ द रिव्हर. दोन्ही बाजूला, नदीच्या याही बाजूला, नदीच्या त्याही बाजूला झाडं असणार आहेत आणि त्या झाडांना फळं असणार आहेत. फळं कसले आहेत बघा. देअर लीव्स विल नॉट विदर नॉर विल देअर फ्रूट फेल. त्यांची पाने वाळणार नाही, त्यांच्या फळांचा लाख खुंटणार नाही. अनफेलिंग फ्रुट्स. प्रतिमासी ती कसे फळे देतील? पक्व फळे देतील. कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघालेले आहे. Hallelujah. That is again my second point, next and the last point, की आम्ही जर या सखोल जीवनामध्ये असू, देवाबरोबरच्या सखोल नाते संबंधामध्ये असू, तर हे जीवन प्रत्येक वेळेला असं फळ देणार आहे जे कधी अपयशी नसणार आहे. कोणी आमेन म्हणेल. हालेलुया. आणि प्रत्येक वेळेला आरोग्य आणणारं ते फळ असणार आहे. हिलिंग विल बी आवर पोर्शन. हिलिंग विल फ्लो इन अस. त्या नदीच्या बरोबर ते आरोग्यदायी सगळ्या गोष्टी त्या नदीमध्ये वाहत गेल्या. जर आम्ही सखोल जीवन जगू देवाबरोबर, तर प्रार्थना पण करण्याची गरज लागणार नाही. आमच्यामध्ये आरोग्य वाहत जाणार आहे, वाहत जाणार आहे. आमच्या अवतीभोवतीचे लोक, त्यांना आरोग्य मिळणार. आमेन म्हणा. आमच्या अवतीभोवतीच्या लोकांना आरोग्य मिळणार. हे मॅन, तुम्ही जाणार, दुसऱ्यांवरती हात ठेवणार आणि त्या लोकांना आरोग्य मिळणार. कोणी आमेन म्हणेल. मी तुम्हाला उगीच चढवत नाही झाडावर. काय म्हणतात ते मराठीमध्ये? हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस. नाही नाही नाही, हरभऱ्याच्या झाडावर तुम्हाला चढवत नाहीये. नदीच्या सखोलतेमध्ये मी तुम्हाला ढकलण्याचा प्रयत्न करतोय. आमेन मंडळी. हो, ही वेळ आहे. माझा संदेश संपला. This is time that we understand, God, I need you more than ever. ही वेळ आहे की आम्ही समजून घ्यावं, देवा, सगळ्यात अधिक या समयाला मला तुझी गरज आहे. आय वॉन्ट टू अंडरस्टँड यू मोर. मला तुझं वचन अधिक समजून घ्यायचं आहे. मला तुझी उपस्थिती, तू कोण आहेस, मला हे अधिक समजून घ्यायचं आहे. मला सहायता कर. पिता, क्लोज युअर आयज एव्हरीवन. पिता, प्रार्थना करतो येशूच्या नावाने. आज आम्ही जे ऐकलं त्या गोष्टी, परमेश्वर अभिवचनाच्या ज्या ज्या गोष्टी आम्ही आजच्या वचनामध्ये पाहिल्या, येशूच्या नावाने मंडळीतील प्रत्येक व्यक्तीमध्ये ती आढळू दे. ही प्रार्थना विश्वासाने मी करत आहे. देवा, तुझ्या नाते संबंधामध्ये मला सखोल जाऊ दे, गहन जाऊ दे, मला गहन जाऊ दे. माझ्यातलं मी पण मरू दे आणि तू माझ्या जीवनामध्ये दिसू दे. असं होऊ दे परमेश्वरा.